म्हणा. साधनदाता श्री चक्कर महाराजांच्या श्रीचरणी अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पूर्वसुरींच्या पवित्र स्मृतीला अभिवादन. आदरणीय श्रद्धेय प्राप्त स्वर्णीय आश्रमाचे संचालक, कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक परमपूजनीय श्री बाबाजी, आदरणीय श्रद्धेय प्राप्त स्वर्णीय चे शास्त्री बाबा, आपण सर्व तपस्विनी माता भगिनी, संत महात्मे, वासनिक माता भगिनी आहात. आपण सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो, दंडवत प्रणाम आपल्या सर्वांना करतो. आणि आजच्या आपल्या सकाळच्या सत्राला आपण सुरुवात करायची. आणि पोळी शिळावानी, आणि पोळी शिळावाने, आणि आमच्या देवांच्या श्रीचरणाचा अंगुठा कसा होता आपल्याला आठवायचं आहे. आठवण करून तो स्मरण करायचं आहे. चरित्र आहे योगेश्वरीचं, छोटंसं चरित्र आहे. उत्तरार्ध छात्र का 86 काहीतरी नंबर आहे. पोळी म्हणजे आवाराची भंत आणि शिळा वाहणे म्हणजे देवांचं अवस्थान आहे योगेश्वरीला. आणि पौळीची जी आवाराची जी भिंत होती त्या भिंतीच्या वर एक शिळा होती. आणि ती शिळा उचलण्याचा भक्तिजन प्रयत्न करत होते की आवाराच्या भिंतीच्या आतमध्ये आणायची, की देवांच्या मर्दना मादण्यासाठी ती उपयोगी जाईल. परंतु भक्तजन ती शिळा उचलायचे, गुडघ्यापर्यंत अशी यायची आणि पुन्हा खाली पडायची. देव आमचे परिसराला गेले आणि परिसरे सारून आमचे देव परत आले. आणि आमच्या देवांच्या श्रीचरणाच्या अंगुठ्याचा स्पर्श त्या शिळेला झाला न झाला तोच. ती शिळा नेमकी निवृत्ती पडली, म्हणजे ज्या जागेवर तिला पडायला पाहिजे होती त्या जागेवर जाऊन ती पडली. आणि प्रतिदिनी त्या शिळेवरती आमच्या देवांना मर्दना मादने व्हायची. एवढं चरित्र आहे छोटंसं. आपण प्रार्थना करायची आहे की ती धन्य आहे, ती शिळा आहे, जड आहे, अचेतन आहे. परंतु स्वामीच्या श्रीचरणीच्या अंगुठ्याचा स्पर्श होता तिला चेतनत्व आलं. तिला चेतनत्व आलं. आपण देवाला प्रार्थना करावी की असं चेतनत्व जे आहे तुमच्याविषयी, परमार्गाविषयी, कुठल्याही देवराठीच्या प्रत्येक क्रियेविषयी, काय एका अर्थाला आपण ऊर्ध्वगती म्हटलं तरी चालेल, काही असं चेतनत्व मला कधी येईल. आपण आपलं दोष आठवावं, परमेश्वराचे गुण उपकार आठवावे आणि एक मनी ओढावा आणि म्हणावं, प्रतिस्थानी श्री चांगदेव राहू गोसावी यांचे चरण शरण. आणि सांडोवा बांधणे, आन सांडोवा बांधणे, आन सांडोवा बांधणे. अनेक श्रीचरणाच्या अंगुठ्याची लीळा आठवायची आहे. ती कशी आहे, जी आठवायची जी लीळा आहे ते कशी लीळा आठवायची. आन सांडोवा बांधणे, आन सांडोवा, आन म्हणजे अनेक, सांडोवा बांधणे. सांडोवा म्हणजे शब्दाचा अर्थ आहे नाशी, किंवा ज्याच्या सांधीतून पाणी जातं त्याला सांडोवा म्हणतात. किंवा पाणी जाण्यासाठी अडथळा येऊ नये म्हणून दगड रचून केलेली एक पायवाट. पाणी जायला अडथळा येऊ नये म्हणून दगड रचून केलेली एक पायवाट, तिला सांडोवा असं म्हणतात. चरित्र आहे खडकुलीचं. आम्हा महानुभावांच्या दृष्टिकोनातून हे जे खडकुलीचं स्थान आहे अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं आचार्यांचं अनुसरण जे आहे ते आचार्यांचं अनुसरण खडकुलीला झालेलं आहे. खडकुली म्हणजे खडकाळ प्रदेश, खडकुली म्हणजे खडकाळ प्रदेश म्हणून आपण त्याला खडकुली असं म्हणतो. तर कोणी पूर्वी पाहिली असेल
आपण तर काय पाहिली नाही. तुम्ही पाहिली अशी बुवा? पाहिले का? पूर्वी लग्न व्हायच्या अगोदर पाहिले? म्हणजे तुम्हाला माहिती आहे आम्ही ते पाहिलं सुद्धा नाही. तर खडकाळ प्रदेश आमच्या देवांचं अवस्थान आहे खडकुलीला. आणि भक्तिजनासहित देव आमचे खडकुलीला म्हणजे खडकाळ प्रदेशामध्ये आले आणि देवाना पलीकडे जायचं होतं. देवाना पलीकडे जायचं होतं, नदी गंगेच्या पलीकडे जायचं. देव म्हणतात भक्तजन बरोबर आहेत, सर्व भक्तजन बरोबर आहेत, फक्त भट्टोबास नाहीत. भट्टोबास काही व्यापारासाठी बाहेर गेलेले आहेत. देव म्हणतात भक्तजन आहेत सांडवा बांधा मग पहिला आणि विजय कीजिए. इथे एक छोटासा पूल म्हणा तुम्ही, ज्याला कोकणामध्ये साकत असं म्हणतात. तिथे एक छोटासा पूल बांधा, सांडोवा बांधा, मग ज्याच्यावर आम्ही पलीकडे जाऊ. भक्तजन म्हणतात देवाना जी जी हे जळांत पाने येत पावो थारेना येत कैसा सांडोवा बांधवीजे. हे जळांत पाणी म्हणजे ज्या जळाचा अंत लागत नाही असं पाणी आहे. आणि ते पाण्याचं म्हणजे खडकाळ प्रदेश असल्यामुळं पाण्याचा वेग असा एवढा मोठा वेग आहे की जिथे पाय सुद्धा पाण्यामध्ये टिकू शकत नाही, राहू शकत नाही. तिथे कसं काय सांडोवा बांधायचं. भक्तजनांनी आपल्या समर्थता दर्शवली. पुन्हा देव म्हणतात हे सांडोवा बांधीजे मग पहिला विजय कीजिए. ईश्वराची प्रवृत्ती आहे. परमेश्वराची प्रवृत्ती भंगून दे. परमेश्वर परायणाची का परमेश्वराची प्रवृत्ती भंगून येजावी आणि परमेश्वर परायणाची मनोवृत्ती भंगून येजावी असं आपले सूत्र येतं. परमेश्वराच्या प्रवृत्तीला जो खावणीला पात्र झाला तो त्याची कर्मनाश आहे, त्याची योग्यता आहे ही अधिक आहे. देव म्हणतात पुन्हा भक्ते म्हणतात जे जे जळांत पाणी तिथं पाहू थारेना कसा काय सांडोवा बांधायचा. असं प्रकारचं पाणी आहे, जळाचा जे अंत लागत नाही असं पाणी आहे. आणि तिथं कसा काय सांडोवा बांधायचा. असमर्थता भक्तजनांनी पुन्हा दर्शवली. देव पुन्हा म्हणतात जर तुम्ही तर सांडोवा जर बांधत नसाल, आमच्या प्रवृत्तीला विकोजन होत नसाल तर तुम्ही सर्व येथून जा. तुम्ही सर्व येथून जा. भक्त म्हणतात जी जी हे होवेल पण सांडोवा बांधणं होणार नाही. सर्व भक्तजन देवाने जा म्हटल्याबरोबर सर्व भक्तजन गेले एका ढग म्हणजे उंच टेकाडावरती. आजही तो भाग तसाच आहे. आपण थोडंसं पाहिलंय तसाच भाग आहे तो खडकुलीचा. प्रत्येक जण जाऊन एका उंच टेकडावरती जाऊन बसले. देव एकटेच आहे. भट्टोबास काही कामानिमित्त बाहेर व्यापारासाठी गेलेले ते भट्टोबास आले. देवाना दंडोत केला. देवांच्या जवळ बसले भट्टोबास आणि देवाना विचारतात जे जे गोसावी ऐकले भक्तिजन के तुम्ही एकटेच आहात, भक्तजन कुठे गेले. तुम्ही एकटेच आहात, भक्तजन कुठे गेले. तर देव म्हणतात की असं की आम्ही त्याला भक्तजनांना म्हटलं येत सांडोवा बांधा मग पहिला बीजे कीजिए. तिथे एक सांडोवा बांधा मग त्या सांडोव्यावरून आम्ही पलीकडे जाऊ. परंतु भक्तजनांनी सांगितलं की जी जी जळांत पाणी येत पाव थाऱ्यानं तर कसा काय सांडोवा बांधायचा. त्याने आपली असमर्थता भक्तजनांना दर्शवली. पुन्हा मी त्यांना म्हटलं. पुन्हा सुद्धा भक्तजनांनी आम्हाला तेच उत्तर दिलं. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही जर सांडोवा बांधत नसाल तर तुम्ही सगळेजण येथून जा. ते त्यांच्यानं झालं. ते सर्वजण निघून गेले. भट्टोबास म्हणता जी जी मी सांडोवा बांधू काय. मी सांडोवा बांधू काय तर मी सांडोवा बांधतो. देव म्हणतात तरी तिच्या प्रवृत्ती तूच विकोसी. म्हणजे आमच्या प्रवृत्तीला पात्र तूच होशील. गोसाव्यांची काय प्रवृत्ती आहे तो तर भट्टोबा जाणत होते. गोसाव्यांची प्रवृत्ती काय आहे हे फक्त भट्टोबासच जाणत होते. देवता तर तिच्या प्रवृत्ती तूच विको हो जानसी. अनुज्ञा दिली. मागून घ्यायची ते अनुज्ञा.
प्रसन्न होऊन द्यायची ती आज्ञा, मागून घ्यायची ती अनुज्ञा. भट्टोबास गेले काय दगडगुंडे मिळवू लागले. भक्तजन बसलेले आहेत, भक्तजन बसलेले आहेत जाऊन बाजूला. भट्टोबास गेले काय दगडगुंडे आहेत ते एकत्र करायला लागले सांडोबा बांधण्यासाठी. आणि देवांचं जे श्रीमुख आहे ते भट्टोबासाने प्रसन्न पाहिलं. आणि भट्टोबास देवांच्या जवळ गेले आणि म्हणतात, जी मी विरजे बोलावू, म्हणजे जे भक्तजन आहेत त्यांना मी माझ्या मतीला बोलवू काय? भक्तजन आहेत ते त्यांना माझ्या मदतीला बोलवू काय? देवाने प्रसन्न मुद्रेने त्या ठिकाणी होकार दिला, म्हणजे बोलवा. तर यामध्ये एकच परमेश्वराचा हेतू आहे की भक्तजनांच्या कर्माचा नाश. भक्तजनांच्या कर्माचा नाश, दास्याने कर्माचा नाश आहे. सरिधाने दास्याने कर्माचा नाश आहे. भट्टोबास गेले आणि सर्वांना विचारलं की गोसावी विकले तुम्ही तर का आला? सर्वजण गोसाव्यांना सोडून का आला तुम्ही? म्हणजे सांगायला रे जीजी नागदेवा काय करू? गोसावी म्हणतात की तर सांडोबा बांधा, मग पलीकडे जाऊ. आम्ही देवाना म्हटलं की जीजी हे जळांत पाणी तर फावो थारे ना, येत कैसे नि सांडोबा बांधवीजी. तेव्हा देवाने सांगितलं की तुम्ही इथून सगळे जा, म्हणून आम्ही आलो. भट्टोबास म्हणतात अरे तर तुम्ही होच म्हणावे, करते काही तुम्ही, करते नेणू कोण असे. परमेश्वराची प्रवृत्ती आहे करायला, करा म्हणून. भट्टोबास म्हणतात तुम्ही होच म्हणायला पाहिजे. अरे करणारे तुम्ही आहे काय? तुवा टाकलासीस पुरे सिद्धी ते तुनीच नेजे. करणारे तुम्ही आहात का? करणारे नेणो कोण आहेत? फक्त आपण क्रिया करतो ती उभं राहिलं पाहिजे. तुम्ही होच म्हणायला पाहिजे होते. भट्टोबास म्हणतात सर्वजण भट्टोबासांना मदत करण्यासाठी येतात. भट्टोबास म्हणतात भक्तजनांना की तुम्ही दगड आणता मी सांडोबा बांधू, की मी दगड आणतो तुम्ही सांडोबा बांधा. आता भक्तजनांना माहिती होतं की जळांत पाणी आहे, पाय सुद्धा त्या ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. भक्तजन भट्टोबासांना म्हणतात की आम्ही दगड आणू तुम्ही सांडोबा बांधा. व्यापार सुरू झालेला आहे. पहिला दगड त्या ठिकाणी भट्टोबासांनी बसवला. भट्टोबासांचं तोंड त्या पाण्यामध्ये बुचकळलं गेलं. काय पाण्याचा वेग तेवढा होता तिथं खडकुलीला, आणि भट्टोबासांचं तोंड त्या पाण्यामध्ये बुचकळलं गेलं. असा एक प्रहर दररोज म्हणजे 3 तास व्यापार व्हायचा. काही हा जो सांडोबा जो बांधायचा आहे तो सांडोबा बांधण्यासाठी दररोज एक प्रहर व्यापार चालायचा. पहिल्या दिवशी एक पायरीचा सांडोबा तयार केला. पायरी म्हणजे खालून रुंद आणि वरून कमी रुंद असलेला दगड आहे अशा प्रकारचा. 3 दिवसामध्ये 3 पायरीचा तो सांडोबा त्या ठिकाणी तयार केला. आणि एक शिळा होती, ती शिळा मात्र भक्तजन असो की भट्टोबास असो कोणाच्याने ती शिळा ढकलली जात. इथे एक अर्थ असा आहे की भट्टोबासांनी सांडोबा बांधला, जीवाला थोडंसं काय केलं तर कॉलर टाईट असतं त्याचं. तुझी भट्टोबासांना गची बाधा झाली की मीच सांडोबा बांधला, मी सांडोबा बांधला. म्हणजे भट्टोबासांना थोडीशी गची बाधा झाली आणि गची बाधा देवाला दूर करायची आहे भट्टोबासांची. एक शिळा आहे ती काही केल्या ढकलली जात नव्हती, कोणाची ढकलली जात नव्हती. देवांच्या जवळ एक बाई बसली होती, तिचं नाव रानाईसा होतं. एक बाई बसली होती, तिचं नाव रानाईसा होतं. देव म्हणतात बाई मारा कासोटाने शिळा ढकला. ती म्हणती जीजी भले भले गेले त्यात माझा काय ठिकाणा, एवढे सगळे ढकलतात, त्यांच्याने शिळा ढकलली जात नाही आणि माझ्याने शिळा कशी काय ढकलली जाईल? देवतात बाई कासोटा मारा तुमच्याने ढकलली जाईल. आणि तिनं त्या आपला पाय लावल्याबरोबर ती शिळा ज्या जागेवरती पडायला पाहिजे ती त्या जागेवरती अलगद जाऊन पडली. सर्वांना आश्चर्य झालं, सर्वांना आश्चर्य झालं. अरे आम्ही इतकी सर्वजण मिळून शिळा ढकलतोय तरी ती ढकलली गेली नाही शिळा.
आणि या एक बाई माणूस आहे, एक बाई माणूस आहे, तिच्याने कसं काय ढकलली गेली. त्यावेळी भट्टोबास म्हणतात की तुम्हाला आम्ही सांगितलं होतं ना, करते काय तुम्ही असा, करते नेणू कोण असे. चरित्र आहे खडकुलीचं, संपलेलं आहे चरित्र इथं. स्वामी श्री चक्रधर महाराजा धन्य आहे ते भट्टोबास, धन्य आहेत भक्तजन, संविधान मिळालेलं आहे. परमेश्वराच्या प्रवृत्तीला विको भट्टोबास झालेले आहे. तर परमेश्वराची प्रवृत्ती भंगू दिली नाही पाहिजे. परमेश्वराच्या प्रवृत्तीला, खावणीला आपण पात्र झालं पाहिजे. परमेश्वर प्रसन्न असतो. ते भट्टोबास आहे ते परमेश्वराच्या प्रवृत्तीला, खावणीला, खावणी म्हणजे प्रकृती संबंधी खावणी, परमेश्वराच्या खावणीला भट्टोबास पात्र झालेलं आहे. काही पण त्यांना थोडासा गची बाधा झाली. ती गची बाधा सुद्धा म्हणतो देवाने आमच्या दूर केली. ती शिळा जड आहे, अचेतन आहे काय, परंतु त्या रानाईसाच्या पायाचा स्पर्श झाल्यावर तो शिळा ज्या अर्गत निवृत्ती त्या ठिकाणी जाऊन पडले. आपण सुद्धा परमार्गाचा व्यापार करतो, दास्य करतो, कधी सुद्धा आपल्या मनामध्ये अभिमान, अहंकार किंवा गर्व आपल्या मनामध्ये कधी येऊ देऊ नये. अहंकार, अभिमान आपल्या मनामध्ये कधी येऊ नये की मी हे कार्य करतोय. असं जर आपण केलं तर त्या कार्याची जी फलश्रुती आहे, त्याचे जे फळ लागावं ते त्याला फळ लागत नाही, ते त्याला फळ लागत नाही. स्वामी श्री चक्रधर महाराजा सत्सच्या आचार्यांची गची बाधा तुम्ही दूर केली. एक विधी घडवला, भक्तजनांच्या कर्माचा नाश तुम्ही केला. स्वामी श्री चक्रधर महाराजा तसा माझ्या सुद्धा या कर्माचा नाश तुम्ही करा. असा एखादा दास्य किंवा एखादा व्यापार, एखादा विधी असं घडवून असा मला घडवा की ज्यामध्ये माझ्या कर्माचा नाश होईल, माझी योग्यता होईल. ज्या एखाद्या दास्यामध्ये, व्यापारामध्ये एखादा प्रेमाचा मला विधी घडून जाईल, तर असा एखादा विधी मला घडवा की जेणेकरून मला प्रेम होईल. असा आपण देवाला प्रार्थना करावी. आपलं दोष आपण आठवावे. परमेश्वराचं, गुरुनिमित्ताचं आपल्या उपकार आठवावे. पुन्हा पुन्हा आपले दोष आठवावे आणि एक मनी ओढावा. प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव गोसावी यांचे चरण शरण. श्री चरणीच्या अंगुठ्याचे नख ऐसे भावी जे ध्याई जे रावस गावी कामायसा भेटी नामकरण. इथपर्यंत श्री चरणाची लीळा आणि श्री चरणाच्या अंगुठ्याची लीळा झालेली आहे. कसा आठवायचा आणि कसं आपण दुःख करायचं आणि नामाचा आपला मनी ओढायचा आहे, इथपर्यंत झालेलं आहे. तर श्री चरणीची अंगुठ्याचे न कैसे भाविजे ध्याईजे जे रावस गावी कामायसा भेटी नामकरण. आता श्री चरणाच्या अंगुठ्याचं आमच्या देवांच्या नख कसं होतं? अंगुठा झाला, नख कसं होतं? काही भाविजे ध्याईजे, भावना करायची आहे, ध्यान करायचं आहे. जे रामस गावी कामायसा भेटी नामकरण. रानाईसाची भेट झालं, कामायसाची भेट झाल्यानंतर तिचं नामकरण केलेलं आहे, तिचं नामकरण केलेलं आहे. आमचे देव धाके पळून रामसगावला जायला निघालेले आहेत. आहेर मला आहे ढाके पळे आजी ती स्थान आहे. आहेर असं गवळ्याला म्हणतात आणि मल्ल म्हणजे त्यांचा देव, म्हणून आहेरमल. सगळं माहिती असावी, शब्दाची अर्थ असावी. हे आहेर असं गवळ्यांना म्हणतात. म्हणतात ना का अहिराणपट्टी आपली आहे ती आज काय अहिराणपट्टी. आहेर असं गवळ्याला म्हणतात, मल्ल म्हणजे त्यांचा देव, गवळ्यांचा देव म्हणून आहेरमल. आमचे देव जे आहेत ते निघालेले आहे ढाके पळून रामसगावला येण्यासाठी. कुणी नाही जवळ, फक्त भट्टोबास आहे. आपलं देव आहे बाईसारखी नाथोबास आहे. देव आहे बाईसारखी नाथोबास आहे. जे काही सामानाचं जाडी पोतं होतं ते नाथोबासांच्या डोक्यावर होतं. देव आमचे निघालेले आहेत. वाटेमध्ये नाथोबा जरा फुरफुर करायला लागले. नाथोबा जरा फुरफुर करायला लागले. नाथो म्हणतात बाईसाना, बाई जाडे पोते घ्या, मी गावा जाईन.
बघा, चरित्र अशा प्रकारचं आहे. परमेश्वर जीवाच्या दोषाकडे लक्ष न देता परमेश्वर जीवाच्या गुणाकडे लक्ष देतात. जर दोषाकडे परमेश्वराने लक्ष जर दिलं तर एकाही जीवाचा उद्धार होणार नाही. नातवंतात बाई घ्या जाडे पोते, मी गावा जाईल. मला गावाला जायचंय, जाडी पोते तुम्ही घ्या. बाई म्हणते, अरे नातो, बाबा एकला ऐसा कैसा जाशी, असं कसं काय जातो? बाबा एकला आहे, मी एकली आहे. कुणीतरी भक्तजन येऊ दे आणि मग तू गावाला जा. नातोबास काय बोले नाही. थोडं अंतर चालून नातोबा गेले. पुन्हा म्हणतात, बाई घ्या जाडी पोते, मी गावाला जाईन, मला गावाला जायचं आहे, तुम्ही जाडी पोते घ्या. बाईसा पुन्हा त्यांना म्हणते की अरे ऐसा नातो ऐसा कैसा जाशी नातो, बाबा ऐकले आहेत, मी ऐकली आहे. तुझे भक्तजन येऊ दे आणि मग तू जाय. थोडा होते गप बसले. पुन्हा थोडं अंतर चालू पुन्हा म्हणतात, ते शब्द होतात, बाई घ्या जाडे पोते, मी गावा जाईन, मला गावाला जायचंय, जाडी पोते घ्या. बाईसा म्हणते, देवाना बाबा त्या नाथोला वारीज होणार काही, त्या नाथोला वारीज होणार, प्रतिबंध करा की जाऊ नको म्हणून सांगा. देवी म्हणतात, नाथोबासाला मंडळीक. बाईसा म्हणते, ते का करा ना, करा ना. बाईसा म्हणते, तुम्ही जाऊ नका, तर जाऊ नका तुम्ही गावी, जाऊ नका तुम्ही गावी. बाईसा म्हणते, ते करा ना. नाथोबा काहीच बोलले नाही. नाथोबा काही सुद्धा बोलले नाही. मग देव म्हणतात, बाई महात्म्या निरोध न कीजे, शांतीची मूर्त आमचे देव आहेत. महात्म्या निरोध न कीजे, येथे मुनीचा आमच्या देवांचा वेश आहे. येथे मुनीचा वेश आहे आमच्या देवांचा. देवतात, बाई महात्म्या निरोध न कीजे, म्हणून पडाळी गायीचा दृष्टांत निरूपिला. ती गाय पडाळी छप्पर असं नाही काय, तिच्या त्या मधल्या खांबाला बांधलेली असती गाय. वेग सोडतो, परत ते जाते, परत तिथेच त्याला ठिकाणी आणून बांधतात तिला, त्या गायीला. सदैव म्हणतात की बाई याला जे उपजलेलं आहे ते याला घेऊन गेल्याशिवाय गप्प बसणार नाही. याला जाऊ द्या, याला जाऊ द्या. म्हणजे याला जे उत्पन्न झालेलं जे आहे काही, याला जे उत्पन्न झालेले आहे ते याला घेऊन झाल्याशिवाय गप्प राहणार नाही, याला जाऊ द्या. बाईसा म्हणते, ते जातील, पण या जाडी पोत्याचं काय करायचं? त्याला कोण घेणार? बाई माणूस आहे, देवांजवळ कसं काय द्यायचं? देवता जे काय व्हायचं असेल ते होईल, जाऊ दे त्याला. नाथोबा अज्ञान की अनुज्ञा, आज्ञा न घेता किंवा अनुज्ञा न मागता नाथोबाने जाडी पोत टाकला आणि निघून गेले. बघा, परमेश्वर जीवाच्या भल्या करता आहे, पण परमेश्वर भलते जीवाचं पाहतात. नाथोबा निघून त्यांच्या देवाला माणिक दंडावर आसन झालेलं आहे. माणिक दंड या शब्दाचा अर्थ आहे की जंगलामध्ये असावा एक प्रदेश, किंवा जंगलामध्ये असलेल्या एका गावाचं नाव आहे, त्या काळी वस्ती असेल. आमच्या देवाला माणिक दंडावरती आसन झालं. एका बाजूला बाईसा एक देव आहेत आणि मध्ये ती जाडी पोत आहे, देव आमचे बसलेले आहेत. त्यावर जे वाई नायक आहे, ते वाई नायकाने सेकंड मॅरेज केलेलं होतं आणि तो ओटी भरण्याचा सहेतुक सोहळा आटपून ते येत होते. म्हणजे पूर्वी कधीही न राहिलेल्या गर्भाचा 8व्या महिन्यात करण्यात येणारा गर्भाधान संस्कार, आणि तो सोहळा आटपून ते परत येत होते. आणि गाडा जळतो, गाडा उजू मार्गे पाठवला, कारण कामाईसाई गर्भवती होती आणि तिला त्रास होऊन सरळ रस्त्याने गाडा पाठवला. आणि आपले जे कामते आहेत, म्हणजे शेतावरती जे काम करणारे नोकर लोक असतात, ते काम व्यवस्थित करतात की नाही, पीक पाणी व्यवस्थित आहे की नाही, ते पाहत ते आहे वाई नायक. आणि ते त्यांच्या देवांना पाहिलं आणि देवांना पर्यंत जी गोसावी एकले कोणी भक्तजन नाही, गोसावी एकटेच आहेत, कोणी भक्तजन नाही. देव म्हणतात, हा नव्हे आताच
मंडळी की गेला, हा नव्हे आताच मंडळी गेलेला आहे. त्यावेळेला वायन म्हणतात जी रामसगाव बर्वे, तिथं बर्वे सिद्धनाथाचं मंदिर आहे. हमेशा कथा कीर्तन चालतं. तर तुम्ही रामसगावला या, चला रामसगावला तुम्ही. देव म्हणतात ते तर पूर्वदृष्ट असे आम्ही पूर्वी ते पाहिलेलं आहे. बोनेबाईंच्या बरोबर गेलं तर रामसगावून देव आमचे पैठण झालेले ते तर पूर्वदृष्ट असे. इथे एक अर्थ लक्षात ठेवायचा आहे की चाडे दुःखी व ईश्वरी ही पदार्थ न स्वीकारती. चाड असेल दुःख असेल तर परमेश्वर पदार्थ स्वीकार करतात. आपणही तुम्हाला सांगतो ईश्वरीचे राजकुमार आहोत. पुढील लाभ चाड आणि दुःख जर असेल तर त्याचा आपण पदार्थ घ्यावा. तर सारंग पंडितासारखे खातीरबाजी भोजे असंच असं अशाच आपण पदार्थ घेऊ नये कधी. आपण मी ईश्वरीचे राजकुमार आहोत. काय पदार्थ संपादलेल्या सुख आणि पदार्थ घेतलेल्या सुखाने न घेतलेल्या दुःख त्याचा पदार्थ आपण घ्यावा. त्याचा पदार्थ आपण घ्यावा. काय त्याचा आपण पदार्थ घ्यावा, अन्यथा आपण पदार्थ घेऊ नये. लक्षात ठेवायचं आहे, जग योगी का दास है जब तक योगी उदास. जग योगी का दास है जब तक योगी उदास. योगी जब आशा करे तो योगी सबका दास. योगी जब आशा करे तो योगी सबका दास. इथंही असंच आहे. त्याने अंतकरणापासून म्हटलं ना आमच्या देवाना चला म्हणून रामसगावला. देवंता तेच पूर्वदृष्ट असे आम्ही पाहिलेलं आहे. मग पुन्हा ते म्हणतात जी आता तुम्ही आता कुणीकडे जाणार आहात इथून. देवता असंच निंबगाव तपोवनला जायचं आहे. मग ते देवाना पुन्हा विनंती करून म्हणतात की जी माझ्या कुटुंबाला दर्शन द्यावं. माझ्या कुटुंबाला तुमचं दर्शन द्यावं, दर्शन व्हावं. असं म्हटल्याबरोबर देव म्हणतात ठीक आहे घ्या जाडीपोत. जाडीपोत आपण जर एखाद्या अभिमान काहीच मिळणार. कुठं पदार्थ आहे कुठं तो परमेश्वर आहे. काही कुठं पदार्थ आहे कुठं परमेश्वर आहे. तो वायनाकारी जाडीपोत आपल्या डोक्यावरती तिथं देव पुढे आहेत, वायनायक मध्ये आहेत आणि शेवटी बाईस आहे. देव आमचे गजगती चालत होते. गजगती म्हणजे दमदार पावलं टाकीत. हत्ती जसा दमदार पावलं टाकीत चालतो अशा प्रकारे वायनायक बरेच पाठीमागे राहिले. पुन्हा ते पळत यायचे की देवाना आमच्या टाकीत येते म्हणजे देवाना आमच्या गाठायचे. बाईसा मागच राहिले. असं करता करता रामसगावला गेलेले सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये ओट्यावरती जाडी अंथरली आणि आमच्या देवाला त्या जाडीवरती आसन झालं. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि वायनायक खाली बसले. आमच्या देवाना त्या ओट्यावरती त्यांनी बसवलं. अंधार होता आतमध्ये. आबाईसाहेब भट्टोबासांची माता जी आहे ती भट्टोबासांच्या त्रासाला कंटाळून तिने क्षेत्र संन्यास घेतला होता. क्षेत्र संन्यास म्हणजे संन्यास घेऊन एकाच ठिकाणी राहणं त्याला क्षेत्र संन्यास म्हणतात. आणि त्याने त्या ठिकाणी असणारे जे देवतेचे जे मंदिर असेल त्या ठिकाणी तिने टायमाला आरती लावायचं काम करायचं असतं. सांजवात म्हणजे संध्याकाळ झाली की आबाईसा सांजवात लावण्यासाठी मंदिरामध्ये गेली. हुमाईसा बाहेरच आहे. सांजवात लावण्यासाठी आबाईसा मंदिरामध्ये गेली. सांजा तिनं यांना ओळखलं, वायनायकांना ओळखलं, पण देवानायक अंधारामध्ये ओळखलं नाही. आणि आपले दीर आहेत म्हणजे थोडेसे त्यावेळची संस्कृती होती. काही संस्कृती त्यावेळची तशा प्रकारची होती. आपला पदर हे व्यवस्थित सगळं असतं ना. ती लगोलग बाहेर आलेली की उमायसाला म्हणते उमे पाहिलंच का. हा म्हणे वायनायक बघ म्हणे या जर म्हातारपणात त्याला म्हणतो ना म्हातार सळ काही म्हातारा झाला तरी अजून त्याचं ते गेलेलं नाही आहे म्हणे.
म्हणे कुणीतरी बाई आणली, तिला ओट्यावरती बसवले ना आपण खाली तिचे पाय दाबत बसला, काय आपण तिच्या खाली बसलेला आहे. कुणीतरी बाई आणलेली, तिला ओट्यावरती बसवले. असं अबाईसा उमाईसाला म्हणते. त्या तोपर्यंत बाईसा ज्या पाठीमागे राहिल्या होत्या, त्या बाईसा पाठीमागे राहिल्या. बाईसा आल्या आणि बाईसाने अबाईसांचं असं डोळं असं दोन्ही हातानं झाकलं. अबाईसा म्हणती, येत माते रळी करी ऐसे कोणी नाही. म्हणजे इथं माझं थट्टा मस्करी करणार तर कुणीच नाही, उमाईसाच आहे, कुणी नाहीये. म्हणून अबाईसाने ते हात पाहिलं, अंघोळ्या पाहिल्या, असं चाचपून पाहिलं, हात पाहिल्या, अंघोळ्या पाहिल्या. आणि तरी मग मनामध्ये म्हणते की हात तरी बाईसांची, कदाचित बाईसांचे हात आहेत. असं म्हटल्यावर बाईसाने सोडला. रे हे म्हणतात, हे काय बाई, गोसावी कुठे आहेत? तुम्ही आला, गोसावी कुठे आहे? त्यावेळेला बाई सांगते, हे काय म्हणजे संगमेश्वराच्या मंदिरामध्ये बसलेले आहेत देव. व तिला वाईट वाटतं की आपण देवांना ओळखलं नाही, आपण देवांना ओळखलं नाहीये. तिला वाईट वाटतं. व ती पानं फुलं घेते आणि आमच्या देवांच्या दर्शनाला ती जाते. पानं फुलं घेते, देवांच्या दर्शनाला ती जाते. देव तिला म्हणतात की बाई, तुम्ही तर आम्हाला म्हटला होता की साता समुद्रा पलीकडे गेला तरी आम्ही तुम्हाला ओळखू. आणि इथं तर मुडपेशी मुडप झगटून गेला तरी सुद्धा तुम्ही आम्हाला ओळखलं नाही. वास्तविक मुडपेशी मुळे झगटला नाही, पण भावार्थ म्हणण्याचा अशा प्रकारचा. तुम्ही आम्हाला ओळखलं नाही. आम्ही तुम्हाला म्हटलं की समुद्रात, तुम्ही तर म्हटला की समुद्राच्या प्रांती आम्ही तुम्हाला ओळखेल, परंतु इथं तुम्ही आम्हाला जवळून गेला तरी तुम्ही आम्हाला ओळखलं नाही. ती म्हणते, जीजी गोसावी जाणवी ती तर जाणे. गोसावीनी जर ओळख दिली तरच ओळख होईल. गोसावीनी जर जाणवलं तरच त्या ठिकाणी जाणल्या जाईल. मग ती तांदूळ करते, काढते देवांच्या उपहारासाठी. मर्दना मादरी आमच्या देवाना होतं. अबाईसा सर्व करतात. उपहारासाठी तांदूळ करते. त्याला वायनायक सर्व कुटुंब आपले घेऊन आलेले असतात. ते अबाईसाला म्हणतात की तू उपहार काही करू नको, मी उपहाराची आयती, म्हणजे मी उपहाराची आयती तयारी केलेली आहे. सांकड अशी गुंफा, म्हणजे सांकड म्हणजे छोटीशीच गुंफा होती. देवाना त्यामध्ये असं नाही, देवाना त्यामध्ये असं नाही. आणि सर्व कुटुंब घेऊन आपले ते आलेले आहेत. छोटी गुंफा असल्यामुळं गुंफेच्या दरवाज्यावरती वायनायक उभे राहिले आणि एक एक त्यांच्या परिवारातला सदस्य दर्शन करायला जायचा, दंडन करायला आतमध्ये जायचा. गुंफेमध्ये दारावरती मध्येच ते उभे होते. वायनायक म्हणायचे, जीजी हा अमका तमका. काय हे वसमतचे गोविंदराव झोपलेत, वरतात आले नाहीत, नाही काय? वसमतचे गोविंदराव आहेत, आपला उत्तमराव आले नाहीत, काय आज आलेले आहेत. पण हे असेच अमके तमके, जीजी हा अमका तमका, अशी प्रत्येकाची ओळख करून द्यायची. आपल्यालाही जर कोणी भेटायला प्रकारचा परिवार आला ते सांगतात नाही का, काही ही माझी मोठी सून, धाकली सून, मधली सून, ही माझी नात, काही हा माझा मुलगा, परिचय करून देतात की नाही? तसा त्यांनी सर्वांचा परिचय करून दिला. आणि सर्वात शेवटी कामायसाची पाळी आली. कामायसा आतमध्ये गेले, आमच्या देवांच्या श्रीचरणाला स्पर्श तिने केलेला आहे. कामायसा गेल्यानं देवतात, अष्टमंगळा बाई तिया या, अष्टमंगळा बाई तिया या, सौ श्रीकरे पाठी स्पर्शिली. लक्षात ठेवा, माता भगिनी बसला आहे. असा योग कधी आपल्याला येईल का? चरित्र ऐकायचं आहे, आठवायचं आहे, दुःख करायचं आहे. असा कधी परमेश्वराचा श्रीकर आपल्या पाठीवरती फिरेल का? असा कधी फिरेल? अरे घरातल्या कुणाचाच फिरणार नाही. आपल्या किती जरी स्त्री मरते दुसऱ्यासाठी, आयुष्यभर दुसऱ्यासाठी स्त्री मरते, तिचं जीवन अशा प्रकारचं असतं. काय तिचं समर्पित जीवन स्त्रीचं असतं. आयुष्यभर ती दुसऱ्यासाठी जगते, दुसऱ्यासाठी मरते, पण तिच्यासाठी कुणी जगत नाही, तिच्यासाठी कुणीही मरत नाही. देवतात अष्टमंगळा बाई तिया या शब्दाचा अर्थ आहे, अष्टमंगळा म्हणजे 8 प्रकारचा शृंगार केलेली.
किंवा 8 अपत्य असलेली 7 बहिणी आहेत आणि एक आपलो. काय त्यावेळी काही फॅमिली प्लॅनिंग नव्हतंच. 7 मुली आहेत आणि एक फक्त भाऊ आहे महादायचा धरून, एक भाऊ म्हणजे आपलो. म्हणजे 8 अपत्य असलेली बाई तुम्ही या, असं श्रीकरी पाठी स्पर्शी. तिची कमाईस आहे, त्या कमाईसानं फक्त स्वामींच्या श्रीचरणाचं नकच पाहिलं होतं आपण. नक कसं होतं ते आठवतं. आमच्या स्वामींचं नकच कसं होतं, जशी विजेची चंद्राची कोर असते ना, आपण आता कोरून येतो नक जाऊन बाहेर, त्याच्यावरती दुसरं काहीतरी वर्ण आणखी चढवतो त्याच्यावरती, त्या नकावरती नेल पॉलिश नाही का ज्याला म्हणतात काय. तर आमच्या देवांची जी नखं होती ती विजेच्या चंद्राची कोर जशी असती अशी नखं होती, कोरलेली ऑटोमॅटिक ओरिजिनल नखं होती. त्या कामाईसर पुत्र आमच्या देवांच्या श्रीचरणाचं नकच पाहिलं होतं आणि त्या नकामध्ये तिला संपूर्ण मूर्तीचं प्रतिबिंब दिसलं होतं. त्या नकामध्ये संपूर्ण मूर्तीचं जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब त्या नकामध्ये तिला दिसलेलं होतं. आमच्या स्वामीचं नगच इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर होतं. कामाईसा म्हणते, रुपेच्या गुरुच्या श्री चरणाची नक्की अन्यत्र देखील तर रुपेची चाल. म्हणजे महादायसाच्या गुरुच्या श्री चरणाचे नक इतकं सुंदर नक आहे, असं जर मी कुठं अन्यत्र पाहिन तर रुपेची चान आहे. इतकं सुंदर नक असं ती म्हणते. धन्य ते वाय नायक आहे, धन्य अबाईसा आहे, धन्य ती कामाईसा. तिला दर्शन झालं, स्पर्शन झालं, संभाषण तिच्याशी घडलं. किंबहुना त्या श्रीचराच्या नखामध्ये संपूर्ण मूर्तीचं प्रतिबिंब तिनं पाहिलं. श्रीकरी तिची पाठी स्पर्शिली. अपुरकीने देवाने चौकशी केलेली आहे. या म्हटलं, अष्टमंगळा वाहिती या, लक्षात ठेवा. हा जो प्रसंग तुमच्यापुढे मी उभा केलेला आहे, आपल्या डोळ्यासमोर प्रसंग आपल्याला उभा करायचा आहे. असा कधी प्रसंग परमेश्वर आहे आणि त्याची भेट काळाचा विधी आहे. असा प्रसंग कधी आपल्या जीवनात येईल का, जो त्या कामायसाच्या जीवनामध्ये परमेश्वर प्रसंग आला, तिच्या पाठीवर परमेश्वराचा श्रीकर फिरला. असा प्रसंग कधी आपल्या जीवनात येईल का, असं कधी आपलं भाग्य येईल का? ते भाग्य त्या अबाईसानं जोडलं, ते भाग्य वाईनकाने जोडलं, ते भाग्य कामाईसाने जोडलं की ज्यांच्या नशिबामध्ये परमेश्वराच्या दर्शनाचा, संभाषणाचा, स्पर्शनाचा, भजनाचा, पूजनाचा त्या ठिकाणी योग आला, भाग्य होईल. असा योग कधी आपल्या जीवनात येईल का, आपल्याला आपण प्रश्न विचारावा. असं परमेश्वराची भेट होईल का, आपले दर्शन होईल का? अनंत सृष्टी जी आहेत, नित्य नरक मुख्यकून नरक अर्जिलेले आहेत, आणि आताही तीच गती आहे काय, तीच त्याच गतीला जायचं का आपण? काय आपण प्रार्थना करायची. एक पाठ वेद असा येतो की आमच्या स्वामींच्या श्रीमूर्ती दर्शन जर खऱ्या अर्थानं कुणाला जर झालं असेल तर त्या वाय नायकाची जी परिचारिका होती तिला दर्शन खऱ्या अर्थानं झालेलं आहे. कारण ती दासी घरची आहे, तिला आतमध्ये कोण बोलवणार? नोकराला कोण घरामध्ये बोलवेल? नोकराला घरामध्ये कोण बोलवेल? ती परिचारिका आहे, तिला कोण बोलवेल? परंतु सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या स्वामींची संपूर्ण श्रीमूर्ती ती न्याहाळत होती. काय पहा किती भाग्य आहे, जोड अशी जोडलेले आहे. किती भाग्य आहे बघा. वेद नाही, बोध नाही, काहीच नाहीये, परंतु मुळारंभापासून शेवटपर्यंत स्वामींच्या संपूर्ण श्रीमूर्तीचं दर्शन त्या परिचारिकेला घडलेलं आहे. आपण मनामध्ये आपल्या अनामध्ये आपण धन्य ती परिचारिका आहे. तिसरी असा वेळ त्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत दर्शन जसं पाहिजे तसं तिला झालं. खऱ्या अर्थानं स्वामी श्री चक्रधर महाराज या माझ्या जीवनामध्ये असा एक कधी येईल का? असं माझं भाग्य कधी उदयाला येईल का? वेद नाही, बोल नाही, मला तर परमेश्वराचं ज्ञान आता झालेलं आहे. ज्ञानानं परमेश्वर मायबाप उमटलेला आहे, ज्ञानानं परमेश्वर मायबाप उमटलेला आहे. असा योग कधी आपल्या जीवनात येईल का? भाग्य कधी येईल का आपल्या जीवनामध्ये? आपण आपल्या मनाला प्रश्न विचारावा, दुःख करावं.
की असं भाग्य आपल्या जीवनामध्ये आलं नाही, असं भाग्य आपण निवडूनच आलेलो नाही. म्हणून आपलं दुःख करावं, आपलं दोष आठवावे, गुरुनिमित्ताचं आपल्या परमेश्वराचं गुरुपकार आपण आठवावं, अनेक मनी ओढावा आणि म्हणावं प्रतिस्थानी श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण. जाणू विभाग ऐसे भावी जती धाई जती भटा लकूबाईसा भांडण. जाणू विभाग ऐसा भावीजे ध्याईजे जे भट्टा लखुबाईसा भांडण. इथपर्यंत चरित्र झालेलं आहे. तर जाणूची लीला आठवायची. जाणू विभाग ऐसा भावीजे ध्याईजे जे भट्टा लखुबाईसा भांडण. शेकटांबा, शेकटा, अमानी, मांडूळ अशी 3 गावं आहेत काही. आणि ही जी 3 गावं आहेत मला ते भुई नायकच आहेत की त्यांना वतन दिलेले आहेत. भुई नायक का दुसरं आठवण झालं. एक वेळेला आमच्या असताना देवाना विचारलं होतं, आमचे शेकटांब्याला येणार हे भुई नायकांना माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी एक वेळेला असं आमच्या देवाना विनंती केलेली होती की ज्या वेळेला तुम्ही याल शेकटांब्याला, ज्यावेळी तुम्ही याल, तुमच्या आरोग्याचे जे ताट आहे ते माझ्या घरातून येईल. बघा कसं भजन घडतं. परमेश्वर ज्या त्या गावाला गेलेले आहेत, अशा गावाला गेलेले की त्या त्या अधिकाराचे जीव त्या ठिकाणी आहे. आपण त्याच गावाला देव का गेले, तर तशा अधिकाराच्या जीवाचं संपादक होतं त्या गावाला. काय ते घडवायचा अधिकार. ते म्हणतात जे जे आम्ही माझ्या घरातून आरोग्य, म्हणून तुम्ही कुणीतरी आपला एखादा विश्वासू मनुष्य असेल, हा जो व्यापार होता तो व्यापार लखुबाईसांच्याकडे होता. व्यापार हा जो आहे हा लखुबाईसांच्याकडे व्यापार. दररोज आरोग्यतार जाऊन घेऊन यायचं आणि नेऊन द्यायचं. एक वेळ लखुबाईसा आरगोणीचं ताट आणण्यासाठी, आपल्या साध्या भाषेचं भाजन आणण्यासाठी गेली. त्यावेळेला त्यांच्या घरी त्या ठिकाणी पाहुणे आलेले होते. आणि पाहुण्याने नुकते आंघोळ करून पाटावरती बसलेले होते. आणि ही लखुबाईसा ती त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत बसलेली. इकडे देवांच्या आगमनाला उशीर होतोय, अजून लखुबाईसा आली नाही. भट्टोबासाने कारण देवांच्या आगमनाची काळजी भट्टोबासांनाच होती. बाईसा गेल्यानंतर ते चरित्र आहे काही. बाईसा देवदर्शनाला गेल्यानंतरचे चरित्र आहे. भट्टोबास म्हणतात की अजूनही देवांच्या आरगोनीचं ताट अजूनही आलं नाही. म्हणून भट्ट अवसरीशी गेले, म्हणजे अजून लखुबाईसा ताट घेऊन का आली नाही म्हणून पाहायला गेले. ती ज्यावेळी गेली त्यावेळी पाहिलं, त्यावेळेला बापजी लखुबाईसा आहे ती पाहुण्यांच्या बरोबर गप्पा गोष्टी करीत बसलेली होती. भट्टोबास म्हणतात लखुबाईसाला, लखुबाई आणि इथं तुम्ही पाहुण्याशी गप्पा गोष्टी करीत बसलाय, तिथं गोसावींच्या आरगुलेला उशीर होतोय, तुम्ही इथं पाहुण्याशी गप्पा गोष्टी मारत बसलाय. आता त्या गप्पा गोष्टीमध्ये व्यत्यय आला म्हणून ते लखुबाईसा म्हणते, उग्या सरे महादेवा बस म्हणे, मला काय बोलायचं, व्यापार करते ना मी, काय बोलायचं, व्यापार सोडून देतो, तो घ्या तुमचा व्यापार, मी चाललो. तसं नाथोबा गेले. भट्टोबाईचा राग आवरला नाही, तर देवांच्या आरगुलेला उशीर झाला, इथे गप्पा मारते आणि उलट मला बोलते. देव म्हणतात, उगे असगा पार्वती तुझे मूत ओलांडल्या कावरे लागत असे. म्हणतो ना तो एखादा भांडण जाय म्हणतो ना, तुझा मूत सुद्धा ओलांडणार नाही. भांडण जाय म्हणतो काय, कावरे म्हणजे पिसं लागल जर मी तुझा मूत ओलांडला तर. मग तिलाही राग आला, तिलाही आवेश आला. ती म्हणती
ऐशा महात्म्याच्या कपाळी घाली घाट घाट. अशा महात्म्याच्या डोक्यावर का कपाळ मोठा दगड मारला पाहिजे किंवा मोठी घंटा आहे ती घंटा मारली पाहिजे. आता लकोबाई आले भट्टोबास गेले, भट्टोबास आले नाही म्हणून दायंबा पाठीमागून गेले. विलक्षण पात्र आहे लीला चरित्रामध्ये, फार विलक्षण अहंकारी आणि अभिमानी पात्र आहे ते. दायंबा पाठीमागून पाहायला गेल्याने की भट्टोबासांनी त्यांना वृत्तांत सांगितला आणि सांगतात देवांना सांगू नका बरं का, नाही तर देव रागावतील. देवांना सांगू नका नाहीतर देव रागवतील. मग वृत्तांत भट्टोबासांनी त्यांना कथन केला. देव आमचे परिसर त्याच विहिरीच्या बाजूला परिसराला आमचे देव गेले होते. परिसरी सारला देव आमच्या मठामध्ये परत आले, दायंबा मठात परत आले आणि हसायला लागले आणि हसायला लागले. देव म्हणतात दायंबासाला भोजा हसताय का, काय कारण घडलं? व्हॉट रिझन हॅपन ॲट दॅट टाइम? काय असं कारण घडलं की तुम्ही हसताय? ते म्हणतात तुम्ही सांगितले ना सांगायचं नाही म्हणून. काय तुम्ही सांगितलं ना सांगायचं नाही म्हणून. देव म्हणतात हसणे तेही अर्ध सांगणे की सांगा काय झालं. मग दायंबाज जे आहेत ते सर्व वृत्तांत आमच्या देवांना कथन करतात की कसं झालं भांडण, काय झालं. देव त्याला शिक्षा पण हे करतात. इथे सूत्र जन्माला आलेला आहे. प्राण्याचे दोष येतन संगीजती, एरवी येथून नेणीजे ऐसे काही असे करती ना परी तिच्या दर्शनाने ती दोष सांगू नये. आम्ही सर्वज्ञ आहे. ते बाळ काय गुणाचं आहे ते आम्हाला माहिती आहे, त्याची काय पात्रता आहे ते आम्हाला माहिती आहे. काही दोष त्याग तर करणार नाहीत, परंतु इथच्या दर्शनाला जे येत आहेत ना ते सुद्धा येणं बंद करतील. काही राळा चोळा जो धर्म आचरताय तो धर्म सुद्धा ते सोडून देतील. भट्टोबास आले, आमच्या देवाना रोगनास आले, लखोबाईस आले. आमचे देव जे आहे ते शिहाड्याने जे दरवाजावर असणारी सिंहाची नक्षी त्याच्या बाजूला आमचे देव असं नसतं. आता लखोबासाला माहिती आहे आपलं भांडण झालं. हे भांडण कोणते सणार? चोर असतो तो पहिला पोलीस दिशेना पहिला पळतो, नाही काय? चोर जो असतो तो पहिला पळतो. लखोबाईस आत जायची, बाहेर यायची. देव आमचे बसले, देव म्हणायचे आमचे ऐशा महात्म्याच्या कपाळी घाली घाल, ऐशा महात्म्याच्या कपाळी घाली घाल. आधी आत बाहेर जा. लखोबासा ऐकायचे. लखोबाईसाने विचार केला बहुतेक हे पारायण देवांचं आपल्यासाठीच चालू आहे, काय आपल्यासाठीच हे पारायण चालू आहे. त्यावेळेला ती समजते की आपल्यासाठी हे चालले आहे. देवाना ती सांगते जी जी असं झालं, पाहुणे आले होते, उशीर झाला, हे झालं, देवाना सांगायला आले. देवतात बाई भट्टोबास काय स्वतःसाठी ताट आणा म्हणले ते का? स्वतःसाठी म्हटले नव्हते ते, कारण आमच्या अरवणीची चिंता भट्टोबासानं आहे आणि आमच्यासाठी भट्टोबास असं बोलले तुम्हाला. आणि मग सांगता देव सूत्र जन्माला येतं. बाई येत याचा अभिमान, हे काही या प्रती बोलिले, हे या प्रती बोलिले की ऐशी म्हणून जाणू राहत. देवतात बाई म्हणजे लखोबाईसाला सन्मुख देवता बाई येत याचा अभिमान. येत म्हणजे आमच्या ते भट्टोबासांचा अभिमान आहे. हे काही या प्रती बोलिले, हे या प्रती बोलिले. तुम्ही जी असद उत्तर दिली ती असद उत्तर तुम्ही त्यांना नाही दिली, ती उत्तर तुम्ही आम्हालाच दिलेली. कारण आमच्यासाठी भट्टोबा सार्वजनिकचं ताट आणण्यासाठी गेली होती. ही जी असद उत्तर आहेत ती असद उत्तरं तुम्ही आम्हाला दिलेली आहेत, त्यांना तुम्ही दिलेली नाही. म्हणून कवल त्रियंच केसने पात्र, कोणाची पात्रता भीतर पात्रता किती आहे फक्त परमेश्वराला माहिती आहे. त्याची जी भीतर पात्रता जी काय आहे
ही भित्र पात्रता ही आहे ती परमेश्वराला भित्र पात्रता काय आहे ती माहिती आहे. म्हणून आपण भावना व्यक्त करायची की धन्य ते भट्टोबास आहेत, धन्य ते भट्टोबास आहेत की ज्यांचा अभिमान परमेश्वराने घेतलेला आहे. काय ज्यांचा अभिमान परमेश्वराने घेतला. स्वामी श्री चक्रधर महाराज या, मी असा पामर आहे, अज्ञान आहे, मतिमंद असा मी आहे. आपणही माझा अशा प्रकारे अभिमान घ्या आणि अभिमान घेऊन माझं जे साधन आहे ते माझं साधन निश्चितत्व करून आपल्या स्वरूपी मला कधी समरस कराल, आपल्या स्वरूपी तुम्ही मला कधी समरस कराल, अशी आपण प्रार्थना करावी, अशी आपण प्रार्थना करावी. आपलं दुःख करावं तर फॅन चालू होते. अशी आपण प्रार्थना करावी. आपलं दोष आठवा. आपला अभिमान घेणारा कोण आहे? काय? कुणीच नसतं. कुणी नाही आपला अभिमान घेणार. जसा त्या आचार्यांचा अभिमान तुम्ही घेतला स्वामी श्री चक्र महाराज, तसा माझा अभिमान घ्या, माझं साधन चित्त करा आणि आपल्या स्वरूपी समरस करा, अथवा आपल्या स्वरूपी समरस तुम्ही मला कधी कराल असं आपण दुःख करावं. आपले दोष आपण आठवावे. आपण दुःख करा, आपले दोष आपण आठवावे आणि परमेश्वराचे गुरुपकार, परमेश्वराच्या अधिकरणाचं गुरुपकार, साधनाचं गुरुपकार आपण आठवावे आणि एक मणी ओढावा आणि म्हणावं प्रत्येक साली श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण. स्वभाव मात्री तर विकार विकल्पाची शून्यता करावी काय? विकार विकल्पाची शून्यता करावी काय? स्वभाव मात्री. स्वभाव मात्रे. स्वभाव म्हणजे देहाचे अष्ट स्वभाव. देहाचे अष्ट स्वभाव त्यालाही मात्रा द्यावी. शून्यता म्हटलेली नाही, त्यालाही मात्रा द्यावी. अथवा विकार विकल्प शून्य तर विकार विकल्पाची शून्यताच काहीसे होत असे न स्वभावाला मात्रा दिली असता विकार विकल्पाची शून्यता होते. इथं पानचोर्याचा दृष्टांत आहे. पानचोर्या असे दयाचे एक दार धरले अनेक द्वार वाहे. एक द्वार धरले अनेक द्वार वाहे. ते धरले अनेक द्वार वाहे. ते धरलिया वरील द्वार वाहे. मुख्य द्वार धरलिया अवघी द्वारे धरली होती. तैसी एक विद्या झाल्या अनेक दुसरी विद्या उरलीच असे. ते झाले अनेक विद्या उरलीच असे. ते विद्या झाल्या ब्रह्मविद्या उरलीच असे. ब्रह्मविद्या झाल्या सकळ विद्या झाले होती. काय? तसं एक इंद्रिय धरलं तर दुसरं इंद्रिय मोकळं आहे. ते धरलं अनेक इंद्रिय मोकळे. ते धरले अनेक इंद्रिय मोकळे. जिव्हा इंद्रिय धरलेया, जिव्हा इंद्रिय धरलेया अवघी इंद्रिये धरली होती. तसं इथं जर मुख्य जिव्हा इंद्रिय जर धरलं, खाण्या डॉक्टर सांगतो ना आता डाएट करा म्हणून सांगतो का डॉक्टर? दिवाळीचा अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. डॉक्टर सांगतो डाएट करा, आता वजन कमी करायचं असेल हार घ्या, तो हार घ्या. तर असं जर असेल, स्वभावाला जर मात्रा जर दिली तर विकार विकल्पाची शून्यता होईल. कारण जड पदार्थाच्या सेवनेने
जड पदार्थाच्या सेवनेने पुरुष आहे तो चेतनावरती वर पडा होतो. जड पदार्थाच्या सेवनेने विषय संबंध मात्र जीव काही जात असेल तर ह्या ठिकाणी जड पदार्थाच्या सेवनेने पुरुष आहे तो चेतनावरती वर पडा होतो. स्वभाव म्हणावे कशाला, अनेक एक धर्म देखिला, अनेक एक धर्म देखिला. किंवा मागील वचन असता हे वचन का प्रवर्तले. अनेक एक धर्म देखील, अनेक म्हणजे विकार विकल्पा वेगळा, अनेक एक म्हणजे विकार विकल्पा वेगळा. एक धर्म म्हणजे स्वभाव हा धर्म देखिला म्हणजे देहाच्या ठाई वर्तता देखिला, देखिला म्हणजे देहाच्या ठाई वर्तता देखिला. म्हणजे देखिला तेच जन्माला असा अर्थ म्हणो काय. तो तया सरिसा जन्मला, तो तया सरसा जन्मला. तो म्हणजे स्वभाव, तया सरसा म्हणजे ध्या सरसाच जन्मला. जे देत देखिला तेच जन्मला असा अर्थ नाही आहे. तो कोण्या प्रकारचा कसा आहे. तो अत्याज्य, तो अत्याज्य. तो म्हणजे स्वभाव जो आहे तो अत्याज्य आहे आणि विकार आणि विकल्प हे आहे त्यजनीय आहे. स्वभाव तो अत्याज्य आहे, टाकू शकतो का, नाही टाकू शकत. अर्थ विकार विकल्प हे जे आहे हे मात्र त्यजनीय आहे, असा एक अर्थ मानला. दुसरा अर्थ आहे विकार हा इंद्रिय धर्म. धर्म इंद्रियाच्या ठाई विकार हाच एक धर्म आहे काय. अनेक एक धर्म देखिला, अनेक म्हणजे विकार वेगळा, एक धर्म इंद्रियाच्या ठाई एक धर्म म्हणजे स्वभाव हा धर्म देखिला म्हणजे इंद्रियाच्या ठाई वर्तता देखिला. तो कोण्या प्रकारचा कसा आहे. तो तया सरिसा जन्मला, तो तया सरसा जन्मला. तो म्हणजे स्वभाव तया सरसा म्हणजे देहा सरसा जन्माला आलेला आहे, देहाच्या बरोबरच जन्माला आलेला आहे. मग इंद्रियाच्या ठिकाणी विकारी आणि स्वभावी आहे, दोन्ही सारखेच काय. तो अत्याज्य, तो म्हणजे इंद्रियाच्या ठाई जो स्वभाव जो आहे तो अत्याज्य आहे. आणि इंद्रियाचा धर्म हा जो विकार जो आहे, विकार हा धर्म त्यजनीय आहे. विकाराचा आपण त्याग करू शकतो. विकार हा धर्म जो आहे तो त्यजनीय आहे, असा दुसरा अर्थ झाला. मग तिसरा अर्थ, विकल्प हा मनोधर्म. तर मनाच्या ठाई विकल्प हाच एक धर्म आहे काय. अनेक एक धर्म देखिला, अनेक एक म्हणजे विकल्पाच्या वेगळा, एक धर्म म्हणजे स्वभाव हा धर्म देखिला म्हणजे मनाच्या ठाई देही वर्तता देखिला, मनाच्या ठाई देही वर्तता देखिला. तो कोण्या प्रकारचा कसा आहे. तो तया सरिसा जन्मला, तो तया सरसा जन्मिला. तो म्हणजे स्वभाव, तया सरसा म्हणजे मनाचा धर्म आहे विकल्प, त्या सरसा जन्मला म्हणजे जन्माला आला. मग मनाचाही स्वभावी धर्म आहे की विकल्प हाही धर्म आहे, दोन्ही सारखेच काय. तो अत्याज्य, मनाचा काही स्वभाव हा जो मनोधर्म आहे तो अत्याज्य आहे आणि विकल्प हा जो मनोधर्म आहे तो त्यजनीय आहे. अशी या पक्षावरती तीन अर्थ मांडलेले आहेत. स्वभाव म्हणजे स्वयंभाव, यस्यासो स्वभाव. मग अनेक एक धर्म देखिला, धर्म तो कवन त्याची नाम संज्ञा काय.
धर्म तो कवन अथवा त्याची नाम संज्ञा काय? स्वभाव स्वभाव म्हणजे पक्ष तोडायचा. स्वभाव म्हणजे स्वभाव हे त्याची नाम संज्ञा आहे. कवन स्वभाव, कवन धर्म ना स्वभाव धर्म. त्याची नाम संज्ञा काय आहे? तो स्वभाव ही त्याची नाम संज्ञा आहे. धर्म म्हणजे पुन्हा पक्ष वाच. स्वभाव म्हणजे पुढं वाच. स्वभाव म्हणजे स्वयंभाव यस्यासो स्वभाव. स्वभाव म्हणजे स्वयंभाव यस्या सो स्वभाव. स्वयंभाव म्हणजे स्वयं उद्या ते पाविजे ऐसा भाव. यस्या म्हणजे जयाच्या ठाई. असो स्वभावा, त्याला स्वभाव म्हणावं. स्वयं उद्या ते पावावयाचा भाव. यस्य म्हणजे ज्याच्या ठाई आहे. असो स्वभाव जे त्याला स्वभाव असे म्हणावे. किंवा अनेकाच्या सांगितल्याने तो स्वभाव निष्पन्न होत असेल, निर्माण होत असेल. काही म्हणजे अनेकाच्या सांगण्याने स्वभाव निष्पन्न होत असेल. स्वयं उद्या ते पावयाचा भाव आहे का दयाच्या ठाई. अनेकाच्या सांगण्यानं तो उत्पन्न होत नाही. तो स्वयंभाव त्याचा आहे. स्वशब्दे आपण पे भाव शब्दे याचे वर्तन. सो म्हणावे कशाला, भाव म्हणावे कशाला. सो शब्दे आपण पे भाव शब्दे याचे वर्तन. सो शब्दे आपण पे. आप म्हणजे अंतर, नप म्हणजे बाह्य, म्हणजे अंतर्बाह्य. तर काय आपण पे? भाव म्हणजे याचे वर्तन. भाव म्हणजे याचे वर्तन म्हणजे स्वभावाचे कार्यवर्तन. स्वभावाचे कार्यवर्तन. काय कार्यवर्तन आहे? अंतरितर तहानभूक लागले आणि बाहेर तर तोंड कुचंबलं जातं, नाही काय? वेळ झाला उतकाला पिढा हरणार तो होतं ना. काही बाह्य तरी अंतरितरी तहानभूक लागणे आणि बाह्य तरी तोंड कुचंबणे. त्याला म्हणजे सो काय आपण पे. मना इंद्रियायुक्त देह. मना इंद्रिया युक्त देह. स्वभावाचे कार्य कोण्या काळापासून, स्वभावाचे कार्य कोण्या काळापासून वर्तते? मना इंद्रिया युक्त देह. मना इंद्रिया युक्त देह म्हणजे मन आहे, इंद्रिय आहे, देह आहे. यांचं युक्तत्व ज्या काळापासून आहे त्या काळापासून स्वभावाचं कार्य आहे. मनाचं इंद्रियाचं, मनाचा इंद्रियाचं आहे आणि देहाचं जे युक्तत्व आहे ज्या काळापासून आहे त्या काळापासून स्वभावाचं कार्य वर्तत. जो देहासवे उपजला तो अत्याज्य. जो देहासवे उपजला तो अत्याज्य. मन आहे, देह आहे, इंद्रिय तिन्ही सारखेच काय? किंवा मनाचा धर्म, इंद्रियाचा धर्म, देहाचा धर्म तिन्ही सारखेच काय? जो देहासवे उपजला. जो देहासवे उपजला तो अत्याज्य. जो देहास म्हणजे जो म्हणजे स्वभाव देहाबरोबर उत्पन्न झाला तो अत्याज्य आहे. तेव्हा मनाचा धर्म आहे, इंद्रियाचा धर्म आहे तो त्यजनीय आहे. मनाचा धर्म, इंद्रियाचा धर्म जो आहे तो त्यजनीय आहे. त्याजोची न सकी जय. टाकूमध्ये टाकल्या जाईल. त्याजावया शक्यची नव्हे तो स्वभाव. त्याजावया शक्य नव्हे तो स्वभाव. जागायला शक्य नाही त्याला स्वभाव म्हटलं जातं. नाही जर जेवलं तर जमेल का? नाही झोप म्हटली तर जमेल का?
नाही जमणार ना. त्याच्यावर शक्य नव्हेची तो स्वभाव आहे. किंवा मागे असायत की मागे स्वभाव सांगितले, पुष्कळ मागे स्वभाव सांगितलेले आहेत. तर मागेही सांगितले हा स्वभाव धर्म आहे काय, तोच अत्याज्य आहे काय. जो देहासवे उपजला तो अत्याज्य. जो देहासे म्हणजे प्रकृती संबंधित जे रजतम आहेत, हिरकस श्रीकस जी प्रकृती आहे, हिरकस श्रीकस जी प्रकृती आहे, जो देहासवे उपजला तो अत्याज्य आहे. पण प्रसवरूपी त्याच्यावया शक्य नव्हेची. मग शोभरूपी ते जीव चिन्ह शकी ये, त्याचा त्यागच करू शकत नाही. त्याला स्वभाव असं म्हटलेलं आहे, त्याला स्वभाव असं म्हटलेलं आहे. असा दुसरा अर्थ झाला. मग तिसरा अर्थ आहे, जो देहासवे उपजला त्यालाच स्वभाव म्हणावे काय, आणि तोच अत्याज्य आहे काय. तर ते जीव चिन्ह शकी ये, त्याच्यावया शक्य नव्हेची तो स्वभाव. अज्ञान आहे, मतित्रय आहे, अधविकार आहे. अज्ञान आहे, मतित्रय आहे, अधविकार आहेत, त्यालाही स्वभाव म्हणावं. आणि त्याचाही आपण त्याग करू शकत नाही. निर्विनो भाव स्वभाव. निर्विनो भाव स्वभाव. तेजूची न शकी जे, त्याच्याव्या शक्यच नव्हे का म्हणून. निर्विने निर्विनो भाव स्वभाव निर्निशेषी. विन म्हणजे वेगळेपणाचा भाव गेला आहे का जयापासाव, गेला आहे का जयापासाव. किंवा निर म्हणजे नाही, विन म्हणजे वेगळीकता नाहीच, काही वेगळीकता नाहीच, त्याला स्वभाव असं म्हटलेलं आहे. वेगळीकता नाही, त्याला स्वभाव असं म्हटलेलं आहे. अधिक सो म्हणावे कशाला आणि भाव म्हणावे कशाला. सो शब्दे जीव, भाव शब्दे स्वभाव. सो शब्द जीव म्हणावा आणि भाव शब्दाला स्वभाव असं म्हणावं. ऐसा दोहीचा योग. मग दोन्ही भिन्न झाले. ऐसा दोहीचा योग. ऐसा म्हणजे या परीचा, दोहीचा योग म्हणजे एकवटा. योग म्हणजे एकवटा. तै देह वाचे तै जीव वाचे. तै देवाचे तै जीव वाचे. दोहीचा योग काहीसे न राहत असे. दोहीचा योग काहीसे न राहत असे. तै देवाचे तै जै देवाचे तै जीव वाचे. काही हेल्थ इज वेल्थ. काही जै देवाचे तै जीव वाचे. म्हणून तयासी मात्रा देवविली. म्हणून तयासी मात्रा देवविली. म्हणून म्हणजे या कारणास्तव तयासी म्हणजे स्वभावाशी मात्रा देवविली. स्वभावाशी मात्रा देवविली. म्हणा दंडोत म्हणा. दंडवत हो.